तुमच्यासोबत पण असं घडलंय का काय ते चला मी पुढे सांगते। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ शीतल दराडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। तर आपल्या कर्तव्यासोबत आपल्याला आपली जिम्मेदारी पण एकदम अशी चांगल्या प्रकारे पार पाडावी लागते। तर आज होती भोगीची सगळी पूजा वगैरे केली आणि आम्ही निघालो होतो संक्रांतीचं फोटोशूट करण्यासाठी। तर ती ऑर्डर आहे ना आम्हाला अचानक ऑनलाईन आली होती, त्याच्यामुळे आम्हाला तीच ऑर्डर करण्यासाठी जायचं होतं। जे आपलं सोमेश्वरचं मंदिर आहे ना तिकडे, तर आम्ही तिकडेच निघालो होतो। तर बाकीची कामं वगैरे सगळे आवरली आणि लक्ष्मी चालून आली, तर तिला नाही पण असं काही बोलता येत नाही। आणि सण होता, चांगला दिवस होता, वर्षाचा पहिला दिवस, त्याच्यात आपल्याला पहिली ऑर्डर आली, तर त्याच्यासाठीच आम्ही निघालो होतो। तर आम्ही तिथं पोहोचलो आणि त्याच्यानंतर जो आजूबाजूचा परिसर वगैरे आहे ना तो सगळा आम्ही बघितला। मंदिर पण खूप छान होतं, तिथं बोटिंग वगैरे पण करतात, खूप छान असा परिसर होता। आधी सगळे लोकेशन पाहिलं आपलं, कारण क्लायंट यायला भरपूर अशी वेळ होता, कारण क्लायंट हा वेळेवर आलाच नाही, त्याच्यामुळं खूप असं टेन्शन झालं होतं। आणि मग त्याच्यानं तेच म्हणलं चला येते तोपर्यंत आपण बघू, इथं बोटिंग वगैरे पण होती, खूप छान असं वाटत होतं आणि गर्दी पण भरपूर होती। लोकेशन वगैरे सगळं बघून घेतलं एकदम व्यवस्थित, त्याच्यानंतर म्हणले चला वेळ आहेच तर मग दर्शन वगैरे पण करून घेऊ। आणि मग मंदिरं ते आहेत ना 2-3 मंदिरं तिथं आजूबाजूला, त्यांचं पण दर्शन वगैरे केलं। आणि मेन म्हणजे हाच प्रॉब्लेम, क्लायंट आम्हाला सांगितलं होतं का आम्ही 4 वाजता येऊ आणि ते क्लायंट डायरेक्ट 6 वाजता आलं, त्याच्यामुळं खूप असा कंटाळा आला होता तिथं बसून। आणि हेच असं तुमच्यासोबत पण घडतं का आपल्याला टायमिंग सांगतात वेगळा आणि येतात वेगळ्या टायमिंगला, असं तुम्हाला पण चिडचिड वगैरे होतच असेल ना। तर मग इथं रामजानकी वगैरे मंदिर, आम्ही सगळ्या मंदिराचं दर्शन वगैरे केलं आणि त्याच्यानंतर 5:30 पावणे 6ला ते क्लायंट आलं। त्याच्यानंतर आम्ही लगेच फोटोशूटला सुरुवात केली, व्हिडिओ शूट पण केला आणि आम्हाला घरी पण यायचं होतं, कारण संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे पण करायची होती। तर आजच्यासाठी एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, व्हिडिओला भरभरून प्रेम द्या। भेटूया आणखीन अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।